माझ्या पतीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की त्याला तात्काळ शस्त्रक्रियेची गरज, त्यासाठी लाखो रुपये खर्च येईल. म्हणून या कठीण काळात मी त्याच मुलाकडे मदत मागितली, पण त्याने हे स्पष्टपणे नाकारले की माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत आणि सुनेने तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ती म्हणाली, लाखो रुपये खर्च करणे मूर्खपणाचे आहे, त्यांना मरू दिले पाहिजे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला काहीच समजले नाही. मी काय करू? माझ्या पतीचा मृत्यू कधीही होऊ शकतो, पण नंतर असा एक चमत्कार घडला जो आम्ही यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. मी याची कधी कल्पनाही केली नव्हती. अचानक भूतकाळातील असे सत्य आपल्या समोर प्रकट होते, ज्याने आमचे नशीब बदलले आणि आम्हाला आमच्या मुलाला आमच्याकडे पाठवण्याची संधी मिळाली. त्याग आणि त्याची खरी जबाबदारी. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ही केवळ एक गोष्ट आहे नाही, पण लाखो वडीलधाऱ्यांचा कडवटपणा. हे सत्य आहे, म्हणून ते शेवटपर्यंत जपून ठेवा. ऐक, हे तुझं आयुष्य असू शकतं. तुम्हाला अंधाऱ्या गल्ल्यांमधून बाहेर काढत आहे. माझं नाव कमलादेवी आहे. आता माझं वय झालं आहे. मी 60 वर्षांचे वय ओलांडले आहे, पण माझं मन अजूनही त्या जुन्या आठवणींमध्येच अडकलं होत आहे. आमचे घर एकेकाळी हास्य आणि आनंदाने भरलेले होते. मी, माझे पती सुरेश आणि आमची मुले यश आणि आयुष असे 2 मुले होती. यश थोरला होता. तो हुशार आणि अभ्यासात खूप हुशार होता. त्याला बंगळुरूमधील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. जेव्हा त्याने अनिताशी लग्न केले, नातेवाईकांची गर्दी, प्रत्येकाचे चेहरे पण आनंदही होता. जेव्हा अनिता पहिल्यांदाच घरी आली, तेव्हा तिच्या हास्याने आणि गोड शब्दांनी माझं मन जिंकलं. वर्षातून एकदाच येत असली तरी प्रत्येक वेळी ती स्वयंपाकघरात माझ्यासोबत उभी राहायची, मला मदत करायची आणि इतक्या आदराने वागायची की मला वाटायचं जणू देवाने मला लक्ष्मीच्या रूपात आशीर्वादच दिला आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी यश तिला बंगळुरूला घेऊन गेला आणि घरात आम्ही तिघेच उरलो. मी, सुरेश आणि माझा धाकटा मुलगा आयुष. आयुष शांत होता आणि रात्रंदिवस आपल्या अभ्यासात मग्न असायचा. त्याची मेहनत पाहून मी देवाला प्रार्थना करायचे, हे देवा, माझ्या मुलाच्या मेहनतीला फळ दे. आणि कदाचित माझी प्रार्थना ऐकली गेली. एके दिवशी तो धावत आला आणि म्हणाला, आई, मला सरकारी नोकरी मिळाली. त्या दिवशी मला झालेला आनंद अवर्णनीय आहे. मी त्याला मिठी मारली. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले होते. तो आता सरकारी शिक्षक झाला होता. माझ्या आयुष्यातील सर्व दुःखे जणू संपली आहेत असे मला वाटले. मग आम्ही आयुष्याचे लग्न करायचे ठरवले. माझे वय वाढत होते. माझे हात पूर्वीसारखे काम करत नव्हते आणि आम्हाला अशी सून हवी होती जी घरकाम सांभाळू शकेल. लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले आणि खूप शोधाशोध केल्यावर आम्हाला श्रुती मिळाली. ती मला आवडली. ती सुशिक्षित, हुशार आणि खूप सुसंस्कृत मुलगी होती. तिचे वडील ओळखीचे होते, त्यामुळे आमच्यात विश्वासाचे नाते होते. लग्न सोहळा खूप थाटामाटात पार पडला. यश आणि अनिता सर्व नातेवाईकांसोबत आले होते आणि घर पुन्हा एकदा आनंदाने भरून गेले होते. जेव्हा श्रुतीने उंबरठा ओलांडला तेव्हा मी तिला लक्ष्मीच आहे अशा प्रकारे मिठी मारली. तिचे वडील आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला होता. त्यांनी सर्वस्व दिले, पण मी कधीच हुंड्याला महत्व दिले नाही. माझ्यासाठी सुनेची मुले ही सर्वात मोठी संपत्ती होती. पण कदाचित त्याच दिवशी तसंच काहीतरी जे घडलं ते मला त्यावेळी समजलं नाही. अनिताच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते. घरात शांतता पसरली होती. एक हलकीशी कळ जी मी दुर्लक्ष केले. लग्नानंतरचे दिवस आनंदाने गेले, पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की अनिताच्या वागण्यात बदल झाला आहे. ती उघडपणे काही बोलत नसे, पण प्रत्येक गोष्टीत सतत श्रुतीच्या चुका काढत असे. तुला स्वयंपाक करता येत नाही. आमच्या घरात असंच होत नाही. आम्ही सकाळी उठल्याबरोबर वडीलधाऱ्यांच्या पाया पडतो. ती छोट्या छोट्या गोष्टी फुगून सांगून श्रुतीसमोर मांडत असे. मला वाटलं ती नवीन सून आहे, हळूहळू सगळं काही शिकेल. त्यामुळे मी या गोष्टींकडे फारसं लक्ष दिले नाही. त्यांनी त्याला काहीच महत्व दिले नाही. काही दिवसांनी अनिता आणि यश बंगळुरूला परत गेले आणि घरात पुन्हा शांतता पसरली. श्रुती घरात पटकन रुळली. ती सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाकघरात माझ्यासोबत यायची.
सुरेशजींची काळजी घ्यायची आणि आयुषच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीकडे लक्ष द्यायची. तिच्याकडे पाहून मला वाटायचे देवाने मला खरोखरच दुसरी मुलगी दिली आहे. आता मला वाटू लागले की माझ्या आयुष्यातील सर्व संघर्ष संपले आहेत. पण म्हणतात ना, जेव्हा आयुष्य खूप सुखी वाटू लागतं तेव्हा एखादं वादळ येणारच असतं. आणि नेमकं तेच घडलं. त्यांच्या लग्नाला 2 महिनेही झाले नव्हते. एके दिवशी बातमी आली, आयुषचा अपघात झाला होता. सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही. पण जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा सगळं संपलं होतं. माझा लहान मुलगा, माझा आयुष मला सोडून गेला होता. त्या दिवशी माझं जगच उद्ध्वस्त झालं. मी खूप रडले पण माझं कोणीच ऐकलं नाही. श्रुती जणू दगडासारखी झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते, पण ती बोलू शकत नव्हती. यश आणि अनिता सुद्धा बंगळुरूहून धावत आले आणि जड अंतकरणाने आम्ही आयुषला अखेरचा निरोप दिला. त्या दिवसानंतर घरात शांतता पसरली. मला काहीच कळत नव्हतं. काय घडलं? रात्री कशा निघून गेल्या? मी देवाला एकच प्रश्न विचारला, तू माझ्या मुलाला का घेऊन गेलास? पण देवाने कधीच उत्तर दिले नाही. दरम्यान अनिता हळूहळू हुंदक्यांनी माझे कान भरू लागली. आई, विचार कर, लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यात इतका भयंकर अपघात. कुठेतरी काहीतरी गडबड आहे. मला वाटतं की श्रुतीचं वागणंच एक अशुभ चिन्ह आहे. सुरुवातीला मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा एखादी व्यक्ती दुःखात असते तेव्हा ती प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवते. हळूहळू तिचे शब्द माझ्या हृदयात रुजू लागले. मला वाटू लागले की कदाचित या सगळ्याला खरी जबाबदार श्रुतीच होती. मी तिला टोचून बोलू लागले, तुझ्यामुळे माझा मुलगा गेला. तू आमच्या कुटुंबासाठी एक अपशकुन आहेस. ती रडली आणि समजावण्याचा प्रयत्न करू लागली, पण मी ऐकले नाही. सुरेशजी हळूहळू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले आणि एके दिवशी आम्ही दोघांनी मिळून तिला घरातून हाकलून दिले. ती हात जोडून गयावया करत होती, आई मी कुठे जाऊ? पण त्यावेळी माझ्या मनात तिच्यासाठी जागाच उरली नव्हती. तिने आपलं सामान घेतलं आणि ती माहेरी गेली. काही काळानंतर ती सुद्धा आयुषच्या जागी सरकारी नोकरीला लागली. याचं मला आणखीनच जास्त दुःख झालं. मला वाटलं, बघ आता तिचं काही खरं नाही. तिला नोकरी हवी होती म्हणून तिने माझ्या मुलाला मारले, पण मी तिला माझ्या मुलाची नोकरी घेऊ देणार नाही. आम्ही न्यायालयात गेलो पण हरलो. त्या पराभवामुळे तिच्याबद्दलचा माझा द्वेष अधिकच वाढला. काही काळाने अनिता गरोदर असल्याची बातमी आली. हे ऐकून माझ्या मनात आशेचा एक नवीन किरण निर्माण झाला. कदाचित माझ्या घरात पुन्हा आनंद परत येईल. तिची काळजी घेण्यासाठी मी बंगळुरूला गेले, पण तिथे जे मी पाहिलं त्याने मला आतून हादरवून सोडलं. जी अनिता एकेकाळी मान झुकून माझ्याशी बोलायची, तीच आता प्रत्येक वेळी माझं बोलणं मध्येच थांबवत होती. मम्मी, हे असं करायचं नसतं. ही वस्तू इथे ठेव, बाळाला असं धर. हळूहळू तिने घरातली सगळी कामं माझ्यावर टाकली. मी गप्पपणे सगळं करत असे, कारण मला वाटायचं की ते माझं कर्तव्य आहे. पण एक दिवस माझ्यात हिंमत आली. मी तिला विचारलं, सुनबाई, तुमचं वागणं इतकं का बदललं आहे? तिचं उत्तर आजही माझ्या काळजाला भिडतं, मम्मीजी, आता मीच तुमचं सर्वस्व आहे. तुम्हाला तुमचं म्हातारपण आरामात घालवायचं असेल तर मी सांगेन तसं करा. तुम्ही गावाकडच्या आहात, तुम्हाला शहराच्या चालीरीती कळत नाहीत. फक्त इथे बाळाची काळजी घ्या आणि मग घरी परत जा. त्या दिवशी आम्ही किती एकटे पडलो होतो हे माझ्या लक्षात आले. ज्या सुनेला मी मुलीसारखं मानत होते ती मला एक ओझं समजू लागली होती. मी कसे बसे तिथे 2 महिने काढले आणि मग माझ्या गावी परत आले. पण हे घर सुद्धा आता माझं वाटत नव्हतं. घराचा प्रत्येक कोपरा मला आयुष्याची आठवण करून देत होता आणि प्रत्येक क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुरेशजींची अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. मला माझं दुःख त्यांनाही सांगावंसं वाटत होतं, पण असं वाटत होतं की जणू त्यांनी मौनच स्वीकारलं होतं. 2 वर्षे हळूहळू सरली, पण आयुष्याच्या आठवणी आमच्या मनात इतक्या ताज्या होत्या जणू त्या कालच घडल्या होत्या. त्यांचं हसणं, त्यांचे शब्द, त्यांचा प्रत्येक लहानसा विचार आजही आमच्या घराच्या भिंतींमधून घुमत होता. पण काळ कोणासाठी थांबत नाही. आणि याच दरम्यान सुरेशजींची तब्येत खालावू लागली. सुरुवातीला आम्हाला वाटलं की हा निव्वळ योगायोग आहे, हा मानसिक तणावाचा परिणाम आहे. मुलाला गमावल्याच्या दुःखामुळे कदाचित त्यांचे शरीर आतून कमजोर होत होते. आम्ही नेहमीच्या औषधांनी आणि घरगुती उपायांनी ही परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.
त्यांची हालचाल कमी झाली, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चमक जणू नाहीशीच झाली होती. अखेरीस मी ठरवले, आता आणखी विलंब करणे योग्य नाही आणि त्यांना शहरातील एका मोठ्या रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी अनेक चाचण्या केल्या आणि जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आहे आणि आता त्यावर एकच उपचार आहे, ऑपरेशन, आणि तेही शक्य तितक्या लवकर. हे ऐकून माझी अवस्था अशी झाली की जणू कोणीतरी माझ्या जगण्याची शेवटची आशाच हिसकावून घेतली आहे. अवघ्या 2 वर्षांपूर्वीच मी माझ्या लहान मुलाला गमावले होते आणि आता माझ्या पतीला गमावण्याची भीती माझ्या समोर उभी होती. डॉक्टरने स्पष्टपणे सांगितले की जर ऑपरेशन लवकर केले नाही तर धोका वाढू शकतो. मी हिम्मत गोळा करून खर्चाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की अंदाजे 5 लाख रुपये लागतील. ही रक्कम माझ्यासाठी डोंगरासारखी होती, कारण आमच्याकडे तेवढी बचत नव्हती. आम्ही रिपोर्ट घेऊन घरी परतलो. सुरेशजी बाहेरून शांत दिसत होते, पण मला माहित होतं की ते आतून खूप घाबरलेले होते. तरीही मी त्यांना सगळं ठीक होईल असं आश्वासन देत राहिले. डॉक्टरांनी शक्य तितक्या लवकर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता, म्हणून मी जराही वेळ न घालवता माझा मोठा मुलगा यशला फोन केला आणि त्याला एका दमात सगळं काही सांगितलं. मी हेही सांगितले की आम्हाला तातडीने 5 लाख रुपयांची गरज आहे आणि त्याने ते पैसे लवकरात लवकर पाठवावेत, जेणेकरून त्याच्या वडिलांवर ऑपरेशन होऊ शकेल. मला खात्री होती की माझा मुलगा मला पाठिंबा देईल. तो फक्त म्हणाला, ठीक आहे आई, बघतो. त्याच्या त्या थंड उत्तराने मला थोडे वाईट वाटले, पण तरीही मला आशा होती की तो नक्कीच देईल. मी संध्याकाळपर्यंत त्याच्या फोनची वाट पाहत राहिले आणि अखेरीस त्याचा फोन आला. मी लगेच फोन उचलला आणि विचारले, पैसे घेऊन निघालास का? पण त्याच्या उत्तराने माझे हृदय तुटले. तो पार कोलमडला होता. तो म्हणाला, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, कारण मी आणि अनिता नवीन घर घेण्याचा विचार करत आहोत आणि त्यासाठी डाऊन पेमेंट आधीच केले आहे. आता आमच्याकडे काहीच उरले नाही. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी स्वतःला सावरले आणि त्याला समजावत म्हणाले, बाळा, तू तुझ्या पगारातून कर्ज घेऊ शकतोस आणि हळूहळू परतफेड करू शकतोस. पण माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच अनिताने फोन घेतला आणि कठोरपणे बोलली, तुम्ही आमच्याकडून अशी अपेक्षा करू शकता? आम्ही कर्ज घेतले तर घराचे हप्ते कसे भरणार? आणि मग ती असे काहीतरी म्हणाली की माझं काळीज तुटलं. आणि तसंही बाबूजी म्हातारे झाले आहेत. एका म्हाताऱ्या माणसावर एवढा पैसा खर्च करणे शहाणपणाचे नाही. जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्या आणि शांततेत जगा. हे ऐकताच माझ्या हातातून फोन खाली पडला. जणू कोणीतरी मला जिवंतपणेच मारून टाकला आहे असं वाटलं. ज्या मुलाला मी वाढवलं तो आता मला एक ओझं मानतो. सुरेशजी हे सर्व ऐकत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या क्षणी आयुष्याच्या आठवणी मला अधिकच सतावू लागल्या. जर तो इथे असता तर आम्ही हे कधीच करू शकलो नसतो. त्याने आम्हाला अशा अवस्थेत सोडले नसते. पण आता आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. आम्ही गावातली जमीन विकण्याचा विचार केला, पण ती प्रक्रिया खूप लांबची होती आणि आमच्याकडे वेळ नव्हता. दलालांनीही स्पष्टपणे सांगितले होते की इतक्या लवकर खरेदीदार मिळणे अवघड आहे. आम्ही फक्त देवावर विश्वास ठेवून बसून राहिलो. प्रत्येक क्षणी भीती वाटत होती की खूप उशीर होईल. असेच 2 दिवस गेले आणि सुरेशजींची प्रकृती आणखी खालवली. मग ती सकाळ आली, जिने माझा श्वासच रोखून धरला. अचानक सुरेशजी खाली कोसळले. मी घाबरून त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टर स्पष्टपणे म्हणाले की आता प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. जर लगेच ऑपरेशन केले नाही तर त्यांना वाचवणे कठीण होईल. त्यांनी विचारले की पैसे आणले आहेत का, पण माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते. मी तिथेच हताश खचून उभी राहिले आणि मग जणू काही एक चमत्कारच घडला. मी माझ्या असहाय्यतेत बुडून गेले होते. तेव्हा अचानक कोणीतरी येऊन डॉक्टरला सांगितले की पैसे जमा झाले आहेत आणि ऑपरेशनची तयारी करायला हवी. हे ऐकून काय झाले हे मला क्षणभरही कळले नाही. मी मागे येऊन पाहिले तर श्रुती माझ्या समोर उभी होती. तीच श्रुती जिला मी एकेकाळी माझ्या घराच्या सुखाची शत्रू मानले होते. आज ती माझ्या आयुष्याची सर्वात मोठी आशा म्हणून माझ्या समोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि आत्मविश्वास होता. साधी साडी हातात पर्स आणि डोळ्यात प्रेम. तिला पाहताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
कितीतरी दिवस मी या दुःखाचे ओझे एकटीच सहन करत होते आणि आज जेव्हा सर्व काही संपणार होते तेव्हा तीच मुलगी जिला मी कधीच स्वीकारले नव्हते. ऑपरेशनची तयारी सुरू झाली होती आणि आम्ही ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे होतो. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी केलेल्या कृत्याच्या लाजिरवाणेपणामुळे श्रुतीकडे पाहूही शकत नव्हते, पण ती कोणतीही तक्रार न करता माझ्या पाठीशी उभी राहिली. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सावरलं. मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि तिला मिठी मारून जोरजोरात रडू लागले. माझ्याकडे शब्द नव्हते, फक्त पश्चाताप होता, पण तिच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही नव्हता. तिने मला शांत केलं. ती माझ्यावर रागवली नव्हती. जशी एखादी मुलगी आपल्या आईचं सांत्वन करते तसं तिने माझं सांत्वन केलं. ती काही तासांची प्रतीक्षा जणू युगानुयुगे चालल्यासारखी वाटत होती. प्रत्येक क्षणी माझा श्वास थांबेल असं वाटत होतं. आणि मग डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की ऑपरेशन यशस्वी झालं आहे. सुरेशजी आता धोक्याबाहेर आहेत. हे ऐकून मला हायसं वाटलं आणि मी तिथेच बसून देवाचे लाखो वेळा आभार मानले आणि मग श्रुतीकडे पाहिलं, जिने एकही शब्द न बोलता सर्व काही केले होते. मी तिचे आभार मानले, पण ती हसून म्हणाली, हे माझं कर्तव्य होतं. तुम्ही माझी आई नाही का? सुरेशजी माझ्या वडिलांसारखे नाहीत का? तिचे शब्द माझ्या काळजात रुतत होते. ती पुढे म्हणाली, मला नोकरी मिळून 2 वर्ष झाली आहेत आणि माझ्याकडे जे काही आहे ते तुमच्या दोघांचेही आहे. जर आयुष आज इथे असता तर त्याने आपल्या आई वडिलांना या अवस्थेत सोडले असते का? तिचे बोलणे ऐकून मला माझ्या विचारांची लाज वाटली. जिला मी एका अपशकुन मानत होते, तिनेच आज माझ्या पतीला वाचवले याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. बऱ्याच तासानंतर सुरेशजींना शुद्ध आली आणि हळूहळू त्यांची प्रकृती सुधारू लागली. रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर श्रुती ती रोज आमच्या घरी येऊ लागली. ती आमची सेवा करायची, आमच्या औषधांची काळजी घ्यायची, जेवण बनवायची, फळे आणायची आणि सर्व प्रकारे आमची काळजी घ्यायची. तिच्याकडून मिळणारी ही आपुलकीची भावना माझ्या हृदयाला स्पर्श करत होती. पण त्याच वेळी मला माझ्या पूर्वीच्या वागणुकीची लाज वाटत होती. एके दिवशी मी हिंमत गोळा करून तिला म्हणाले की जर तू आम्हाला माफ केले असेल तर तू इथे येऊन का राहत नाही? शेवटी हे आपलेच घर आहे. माझे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, तुम्हीच मला या घरातून हाकलून दिले होते. जोपर्यंत तुम्ही मला परत बोलवणार नाही तोपर्यंत मी परत कशी येऊ? हे ऐकून माझ्या काळजावर आणखीनच ओझे आले. पण मी तिला लगेच थांबायला सांगितले आणि ती तयार झाली. त्या दिवसापासून ती आमच्या सोबत राहू लागली आणि घर पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटू लागले. श्रुती घरी परत आल्यावर जणू आमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. ती आमच्या सोबत केवळ सून म्हणूनच नाही तर मुलगी म्हणूनच राहू लागली. तिची सेवा, तिची निष्ठा आणि तिचे प्रेम यामुळे आम्हाला रोज हेच जाणवत होते की नाती रक्ताच्या नात्याने नाही तर हृदयाने जुळतात. एके दिवशी सुरेशजींनी तिला विचारले की तिला एवढे पैसे कुठून मिळाले, कारण ती काही जास्त काळ काम करत नव्हती. सुरुवातीला तिने ते टाळण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा आम्ही आग्रह केला तेव्हा तिने सत्य सांगितले. ती म्हणाली की लग्नात मिळालेले दागिने विकून आणि त्यात गेल्या 2 वर्षांची सगळी बचत घालूनच तिने 5 लाख रुपये जमवले होते. हे ऐकून सुरेशजी आणि मला धक्काच बसला. ज्या मुलीला आम्ही एकेकाळी अशुभ म्हणत होतो तिने आपले सर्व दागिने विकून आमच्यासाठी सर्व काही पणाला लावले होते. त्या क्षणी आम्हाला कळलं की खरी लक्ष्मी कोण आहे. आम्ही दोघांनी तिची माफी मागितली, पण ती हसली आणि सगळं विसरून गेली. तिची आमच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. तिच्या मोठ्या मनाने आम्हाला आतून बदलून टाकलं. आता आम्हाला वाटू लागलं की खरी लायकीची व्यक्ती तीच आहे जिने आमच्या वाईट काळात आम्हाला साथ दिली. आणि मग एका रात्री सुरेशजी आणि मी बराच वेळ बसलो आणि आम्ही एक मोठा निर्णय घेतला. आम्ही ठरवले की आमची सर्व मालमत्ता, गावातली जमीन, हे घर, सर्व काही श्रुतीच्या नावावर हस्तांतरित करू, कारण ती त्यासाठी पात्र आहे. तिने केवळ आम्हाला आधारच दिला नाही तर आम्हाला एक नवीन जीवनही दिले. दुसऱ्या दिवशी आम्ही तिला फोन करून आमच्या निर्णयाबद्दल सांगितले. सुरुवातीला ती तयार नव्हती. ती म्हणाली की तिला काहीही नको आहे, पण आम्ही तिची समजूत घातली. तिचा आपला आशीर्वाद आहे, आपला विश्वास आहे हे अखेरीस ती मान्य झाली. त्या दिवशी आमच्या हृदयाची शांती होती ती कदाचित यापूर्वी कधीच नव्हती. आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक सुधारली होती आणि एका नात्याला त्याचा योग्य आदर दिला होता. जेव्हा आम्ही आमची सर्व मालमत्ता श्रुतीच्या नावावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला
तेव्हा आम्ही ते काम कायदेशीररित्या पूर्ण केले. हे काम करून घेण्यासाठी आम्ही एका वकिलाला भेटलो. आमच्या मनात एक विचित्र शांतता होती आणि थोडी धाकधूकही होती, कारण हा निर्णय सोपा नव्हता. पण आम्ही जे काही पाहिलं होतं आणि भोगलं होतं त्यानंतर आम्हाला पूर्ण खात्री होती की आम्ही योग्य गोष्ट करत आहोत. आम्ही वकिलासमोर बसलो आणि आमची संपूर्ण बाजू समजावून सांगितली आणि त्यांनाही आमची परिस्थिती समजावून घेऊन प्रत्येक कागदपत्रावर सही करत सर्व कागदपत्रे तयार करायला सुरुवात केली. त्यावेळी माझे हात किंचित थरथरत होते, पण माझ्या मनात हे सत्य होते की ज्या व्यक्तीने कोणतीही अपेक्षा न ठेवता आमच्यासाठी सर्वस्व पणाला लावले, तिला आम्ही तिचा हक्क देत आहोत. तेवढ्यात अचानक दरवाजा जोरात उघडला आणि यश व अनिता आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. आत येताच त्यांनी काहीही विचार न करता गोंधळ घालायला सुरुवात केली. असे यश मोठ्या आवाजात म्हणाला, आई बाबा, आम्हाला न विचारता तुम्ही हे सगळं कसं करू शकलात? तुमची सगळी मालमत्ता श्रुतीच्या नावावर करायची तुमची हिंमतच कशी झाली? आणि त्याच क्षणी अनिताने तोंडातून विषारी शब्दांची उलटी करायला सुरुवात केली. तिचे शब्द इतके कठोर होते की प्रत्येक शब्दाने माझ्या काळजाला भिडला. ती म्हणाली, तुम्हाला कळत नाही का? याच दुर्दैवी मुलीमुळे तुमचा लहान मुलगा गेला. तो आता राहिला नाही. संपूर्ण कुटुंबाचा आनंद नाहीसा झाला आहे आणि आज तुम्ही तिच्यावर इतके दया दाखवत आहात की तुमची सगळी मालमत्ता तिच्या नावावर करत आहात. हे विसरू नका की या मालमत्तेवर माझा आणि माझ्या पतीचा समान हक्क आहे. तुम्ही असेच सर्व काही तिला देऊ शकत नाही. तिच्या शब्दातून तिचा अहंकार आणि लोभ स्पष्टपणे दिसत होता. जणू काही तिला आमच्या दुःखाची पर्वाच नव्हती. तिला फक्त तिच्या वाटेचीच काळजी होती. ती पुढे म्हणाली, हा कागद आत्ताच्या आत्ता फाडा. या घरात श्रुतीचा काहीही हक्क नाही. तिचा नवरा तर गेलाच आहे. मग ती इथे कोणत्या हक्काने बसली आहे? तिच्या शब्दांनी वातावरण तापले. सुरेशजी आतापर्यंत शांत बसले होते, पण अनिताचे शब्द ऐकताच ते एकदम उठून उभी राहिले. त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. ते कठोर आवाजात म्हणाले, थोरल्या सुनबाई, तुझ्या बोलण्यावर नियंत्रण ठेव. ती काही कुलक्षणी नाही. ती या घराची धाकटी सून आहे आणि इतक्या वर्षात तू आमच्यासाठी फार काही केले नाहीस. त्याचे शब्द वेदना आणि सत्याने भरलेले होते. ते पुढे म्हणाले, आम्ही तुमच्याकडे मदत मागितली होती, आठवते? जेव्हा आम्हाला 5 लाख रुपयांची गरज होती तेव्हा तुम्ही दोघांनी काय केले? त्यावेळी तुमच्याकडे पैसे नाहीत असे सांगून तुम्ही सरळ नकार दिला होता. जर श्रुतीने आम्हाला मदत केली नसती तर मी आज जिवंत नसतो. हे ऐकून यश आणि आरती क्षणभर शांत झाले. पण यश पुन्हा मोठ्याने म्हणाला, बाबा, मी तुमचा मुलगा आहे. या घरावर माझा हक्क आहे. मुलाचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क असतो. तुम्ही मला माझ्या हक्कांपासून वंचित ठेवू शकत नाही. त्यांच्या शब्दात अधिकार होता पण आपुलकी नव्हती. मी म्हणाले, कोणता हक्क यश? तोच हक्क जो तू त्या दिवशी गमावलास, जेव्हा तुझी बायको म्हणत होती की एका म्हाताऱ्या माणसावर एवढा पैसा खर्च करणे मूर्खपणाचे आहे आणि तू तिथे गप्प उभा राहून ऐकत होतास. तुझ्या मनात थोडी जरी माया असती तर तू आम्हाला या अवस्थेत सोडून गेला नसतास. माझा आवाज थरथरत होता, पण प्रत्येक शब्द माझ्या हृदयाच्या खोलवरच्या भावनांमधून येत होता. मी पुढे म्हणाली, ही मालमत्ता आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने कमावली आहे. हे त्यातूनच कमावले आहे आणि आम्हाला ती हव्या त्या व्यक्तीला देण्याचा पूर्ण हक्क आहे. आता वातावरण पूर्णपणे बदलले होते. यशने थेट वकिलाकडे बघून विचारले, सांगा, हे करणे योग्य आहे का? एक वडील आपली सगळी मालमत्ता एका सुनेच्या नावावर करू शकतात का? आणि वकील काही क्षण गप्प राहिले आणि मग शांत आवाजात म्हणाले, जर ही मालमत्ता त्यांनी विकत घेतली असेल तर ते ती कोणालाही देऊ शकतात. त्यांना हे करण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही. हे ऐकून यश आणि आरतीचे चेहरे फिके पडले. आतापर्यंत मोठे असलेले आवाज हळू होऊ लागले. वकिलाचे शब्द ऐकताच यश आणि आरतीच्या पायाखालची जमीनच सरकली. मोठ्या आवाजात आपल्या हक्कांविषयी बोलणाऱ्या त्या दोघांच्या चेहऱ्यावर अचानक अस्वस्थता आणि आवाजात कोमलता आली. यशच्या डोळ्यात अश्रू आले. तो जवळ आला आणि भावूक होऊन म्हणाला, आई, तू असं कसं करू शकते? तू तुझा मुलगा नाही का? तुझ्या नातवाचा विचार कर. तू त्याचे हक्क सुद्धा काढून घेणार आहेस का? त्याच्या आवाजात आता नम्रतेपेक्षा स्वार्थ जास्त होता. त्याचे हे खोटे अश्रू मला चांगलेच समजले, कारण आई आपल्या मुलाच्या खऱ्या भावना ओळखते.
मी माझे डोळे मिटून घेतले. मी दुसरीकडे वळून शांत पण ठाम आवाजात म्हणाले, तुमच्या नातवाची काळजी करू नका. तुम्ही त्याच्यासाठी नवीन घर आधीच विकत घेतले आहे. त्याचे भविष्य सुरक्षित आहे. पण माझ्या धाकट्या सुनेचे भविष्य कोण सुरक्षित करणार? जेव्हा तिला आमची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही तिला आणि आम्हाला एकटे सोडून गेलात. माझ्या शब्दांनी तो पूर्णपणे निशब्द झाला. मी पुढे म्हणाले, आता हा नाटकपणा थांबवा आणि जा इथून. आम्हाला तुझ्याकडून काही अपेक्षा नाहीत. तेवढ्यात सुरेशजींनी हात उचलून त्याला थांबवले आणि म्हणाले, तुला एकदाच हे प्रकरण समजत नाही का? आता इथे तुझा काही हक्क नाही. शांतपणे निघून जा. त्यांच्या आवाजात इतका दृढ निश्चय होता की यश आणि आरती दोघे एक शब्दही बोलू शकले नाहीत आणि तिथून निघून गेले. त्यांच्या निघून गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली आणि श्रुती एका कोपऱ्यात शांतपणे बसून रडत होती. तिचे अश्रू पाहून माझं मन द्रवलं. ती आमच्याकडे आली आणि म्हणाली, मम्मी पप्पा असं करू नका. तुम्ही भैया आणि वहिनीचे हक्क काय हिरावून घेत आहात? मला काहीही नको आहे. तिचे शब्द ऐकून मला तिचा अधिकच अभिमान वाटला. मी तिला माझ्या शेजारी बसवलं आणि म्हणाले, नाही बाळा, हा काही उपकार नाही. हा तुझा हक्क आहे. तिने स्वतःला त्यास पात्र सिद्ध केले आहे. सुरेशजींनी तिला हेही समजावून सांगितले की आम्ही हा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. अखेरीस ती शांत झाली. पण तिच्या चेहऱ्यावर तोच साधेपणा आणि नम्रता अजूनही दिसत होती. काही दिवसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि आम्ही आमच्या मृत्यूपत्रात श्रुतीचे नाव लिहून घेतले. त्या दिवशी आम्हाला असे वाटले की जणू आमच्या मनावरचा भार हलका झाला आहे. आता आम्हाला काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं, कारण आम्ही आमचं सर्वस्व अशा व्यक्तीच्या हवाली केलं होतं जी खऱ्या अर्थाने आमची होती. पण एक गोष्ट आम्हाला आतून सतावत होती, श्रुतीचं भविष्य. ती अजून फार मोठी झाली नव्हती. तिचं संपूर्ण आयुष्य तिच्या समोर होतं. आम्ही तिला अनेकदा पुन्हा लग्न कर, एक नवी सुरुवात करायला सांगितलं, पण प्रत्येक वेळी ती हसून नकार द्यायची. एके दिवशी ती अगदी शांत आवाजात म्हणाली, मम्मीजी, जर माझ्या आयुष्यात नवऱ्याचं सुख लिहिलं असतं तर आज आयुष्य माझ्यासोबत असता. आता तो नाहीये, तर कदाचित ही देवाचीच इच्छा आहे. तिचं हे ऐकून माझं मन दुःखाने भरून आलं. पण तरीही मी तिला समजावून सांगितलं, मुली, आयुष्य खूप मोठं आहे. एक दिवस आम्ही सुद्धा नसू, तेव्हा तू एकटीच राहशील. पण ती अगदी सहजपणे म्हणाली, मम्मीजी, मी एकटी कुठे आहे? मला 2 माहेर आहेत. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुमच्याकडे येईन आणि जेव्हा मला वाटेल तेव्हा मी माझ्या माहेरी जाईन. मला कशाचीही कमतरता नाही. तिच्या शब्दात एक समाधान होतं, एक असं सत्य होतं ज्यामुळे आम्ही निशब्द झालो. आम्ही तिचा आग्रह धरणं सोडून दिलं, पण आमच्या मनात कुठेतरी अजूनही आशा आहे की एक दिवस ती तिच्या आयुष्यासाठी एक नवीन मार्ग शोधेल, ती नवीन निवड करेल आणि त्या दिवशी आम्ही तिच्या पाठीशी उभे राहू, तिचं कन्यादान देऊ, मुलीला निरोप देताना होणाऱ्या आनंदानेच तिला निरोप देऊ. आज जेव्हा मी माझ्या आयुष्याच्या या संपूर्ण कहाणीकडे पाहते तेव्हा मला समजते की कधी कधी देव आपल्याला कठीण परिस्थितीत टाकतो, जेणेकरून आपण स्वतःला आणि इतरांना ओळखू शकू. आमच्याकडूनही चूक झाली. आम्ही श्रुतीला समजून घेतले नाही. आमच्याकडून उशीर झाला, पण देवाने आम्हाला आमची चूक सुधारण्याची संधी दिली आणि आम्ही ती संधी गमावली नाही. आजही जेव्हा मी तिला माझ्या घरात हसताना आणि खेळताना पाहते तेव्हा माझ्या मनात एकच प्रार्थना येते की प्रत्येक घराला अशी सून मिळावी, जी सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून घरात येईल. आणि प्रत्येक पालकाने हे समजून घेतले पाहिजे की खरे नाते तेच असते जे कठीण काळात तुमच्या पाठीशी उभे राहते. कारण सुखात प्रत्येक जण तुमच्या सोबत असतो, पण तुमच्या दुःखात तुम्हाला आधार देणारा तुमचाच असतो. तर मित्रांनो, आपण श्रुतीच्या बाबतीत जे केलं ते योग्य होतं का? की यश आणि आरतीला सुद्धा मालमत्तेचे हक्क द्यायला हवे होते? कृपया कमेंट्समध्ये आपले विचार सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची सदस्यता हीच आमची प्रेरणा आहे. जाण्यापूर्वी कृपया कमेंट्समध्ये आपले विचार सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची सदस्यता हीच आमची प्रेरणा आहे. जाण्यापूर्वी तुमच्या शहराचे नाव सांगा. जगभरात आमचे व्हिडिओ कसे पाहिले जात आहे ते जाणून घ्यायला मला खूप आवडते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.